शिरसगाव पिंपळगाव परिसर हद्दीला गोळीबार तोडफोड दरोड्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल. निफाड तालुक्यातील शिरसगाव आणि पिंपळगाव बसवंत परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या गोळीबार आणि तोडफोडीच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी 2 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. पहिल्या गुन्ह्यात शिरसगाव येथील अखिल अमीर पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही जणांनी त्यांच्या दुकानावर हल्ला करून 15 ते 16 वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच लोखंडी गज आणि काठ्याने मारहाण करून गल्ल्यातील 23,000 रुपये आणि CCTV DVR लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जंगल, दरोडा, मारहाण आणि शिवीगाळ यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात विशाल सुधाकर केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावातील अवैध दारू विक्रीला विरोध केल्याच्या रागातून काही जणांनी कट रचून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, ॲट्रॉसिटी आणि दंगल यांच्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम राबवली. बहुतांश आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असून एक आरोपी अद्याप फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. परिसरात तणावाची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलेला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. छोट्याशा वादामधून विशाल केदारे याच्यावर 30 ते 35 लोक कोयते आणि तलवार घेऊन पाठीमागे लागले. त्यातल्या 8-9 लोकांच्या हातात पिस्तुली होत्या. त्यातल्या 1-2 जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. परंतु सिद्धार्थनगर या ठिकाणी माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आहे, कुसुमाकर भाऊ आंबोरे असतील किंवा आमचे पगारे साहेब असतील किंवा भाऊ असतील, मी यांना फोन केला आणि त्यांनी त्याला संरक्षण दिलं आणि पोलिसांनाही फोन केला, मदत केली. त्याचा जीव वाचलेला आहे.